नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रात येणारे गवारीचे 5 वाण। महाराष्ट्रामध्ये येणारे वाण मित्रांनो, कारण असं होतंय की गवार लागवड करताना आपल्याला टॉपची वाण आपण सर्च करतो किंवा आपण माहिती घेतो। तर याच्यामध्ये असे पण काही वाण आहेत की जे महाराष्ट्राच्या वातावरणासाठी सुटेबल नाही आहेत आणि ते रिकमेंड सुद्धा केलेले जात नाहीत। म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रातील येणारे वाण किंवा महाराष्ट्रात चालणारे गवारीचे 5 वाण या वाणांबद्दल माहिती सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले एवढेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिला वाण जो आहे हा आहे निर्मल सीड्सचा 12 नंबर। या 12 नंबरला नंदिनी म्हणून पण ओळखतात आणि आपल्या या प्लॉटमध्ये आपण 12 नंबरचीच लागवड केली आहे। 12 नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की हा माल जो आहे हा माल चोपडा निघतो, तोडण्यासाठी सोपा आहे, भुरीचा प्रादुर्भाव हा थोडासा कमी राहतो आणि मालाचा लाग जो आहे हा जास्त प्रमाणात मिळतो। पहिला तोडा आपल्याला साधारण 45 ते 50 दिवसाच्या कालावधीमध्ये मिळतो आणि विशेष म्हणजे हा वाण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालतो, इतका प्रचलित हा वाण आहे। त्यानंतर दुसरा जो वाण आहे हा दुसरा वाण आहे NCB 115। हा सुद्धा निर्मल सीड्सचाच वाण आहे आणि हा सुद्धा अगदीच 12 नंबर सारखा आहे। थोडासा लाग याला 12 नंबरपेक्षा थोडासा कमी आहे, परंतु हा वाण सुद्धा अतिशय चांगला आहे। दमट गरम वातावरण दोन्हीमध्ये चालतो आणि आपण याचे खरीप आणि रब्बी दोन्हीही सीझनमध्ये लागवड करू शकतो। त्यानंतर तिसरा जो आपला वाण आहे तर हा आहे चांदणी। चांदणी वाण आहे किंवा 115 नंबरचा वाण आहे। तर याच्यामध्ये आणि चांदणीमध्ये थोडासा फरक आहे। चांदणीमध्ये लाग जो आहे हा कमी मिळतो, चोपडेपणा थोडासा कमी येतो आणि साईज जी आहे थोडीशी कमी पडते। दोन्हीच्या तुलनेत जर विचार केला तर 112 नंबर आणि 115 नंबर हे दोन वाण जे आहेत हे सरस आहेत चांदणीपेक्षा। चांदणी जो वाण आहे हा आपल्याला गावरान। त्यानंतर चौथा जो वाण आहे हा आहे पुसा सदाबहार। पुसा सदाबहार हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाण आहे आणि हा वाण आपल्या महाराष्ट्रातील वातावरणात अतिशय सुटेबल होणारा वाण आहे। यासाठी खूप जास्त उत्पादन नाहीये, पण रेग्युलरपेक्षा कमी पण नाहीये। आपल्याला अगदीच 12 नंबर असेल, 115 असेल, चांदणी असेल किंवा इतर आणखी वाण असेल जसे की नंदिनी 51 असेल, नंदिनी 61 असेल, नीलम 51 असेल किंवा नीलम 61 असेल, या वाणासारखाच हा वाण आहे। पण नीलम जो वाण आहे हा थोडासा लांब येतो, जाड येतो आणि हा पुसा सदाबहार जो वाण आहे हा थोडासा बारीक येतो, अगदीच चांदणीसारखा। म्हणजे चांदणी आणि पुसा सदाबहार जो वाण आहे जवळपास सेम आहेत, पण चांदणीपेक्षा थोडासा लाग पुसा सदाबहारला चांगला आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठात तयार झालेले असलेल्या या वाणामुळे आपल्या महाराष्ट्रामधील जे काही गरम वातावरण असेल किंवा दमट वातावरण असेल, तसेच बुरशीजन्य रोग असेल किंवा भुरी असेल, तर यांना प्रतिबंधात्मक हा वाण आहे। त्यामुळं या वाणाला फवारण्या थोड्याशा कमी लागतात। 115 नंबर आणि 12 नंबर या दोन्हीही वाणांना सुद्धा फवारण्या कमी लागतात। तसेच पुसा सदाबहारचा तोडा जो आहे तो सुद्धा इतर वाणांप्रमाणे मिळता जुळता आहे। आता यानंतर पाचवा जो वाण आहे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला चालतो तो आहे अंकुरचा राणी। राणी हा वाण सुद्धा 12 नंबर सारखाच आहे। याला सुद्धा लाग जो आहे चांगल्या प्रमाणात लागतो आणि अंकुर सीड्स आपल्या सर्वांनाच प्रचलित आहे। वेगवेगळे वाण आपण या कंपनीचे लावत असतो। राणी हा वाण सुद्धा अतिशय चांगला आहे, भरपूर शेतकरी याची लागवड करतात आणि उत्पादनासाठी सुद्धा हा वाण चांगला आहे। यामध्ये फक्त एक काळजी आपल्याला घ्यावी लागते। जवळपास जी 5ही वाण आहेत या 5ही वाणामध्ये आपल्याला एक प्रमुख काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे खोडकीड आणि दुसरी म्हणजे भुरी। तर आता सध्याच्या टेम्परेचर असलेल्या वातावरणामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक फवारण्या किंवा काळजी घेणं गरजेचं आहे किंवा लागवडीच्या वेळी फर्टेरासारखं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे किंवा प्रतिबंधात्मक म्हणून किंवा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्याच्यामध्ये बिव्हेरिया, व्हर्टिसेलियम आणि मेट्रायझम या फंगीचा सुद्धा वापर करू शकतो, जेणेकरून आपल्या पिकावर किंवा आपल्या झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव जाणवू नये। तर ही एकंदरीत 5 जी वाण आहेत महाराष्ट्रामध्ये येणारी वाण आहेत। याच्याही पलीकडे आणखी भरपूर सारे वाण आहेत, पण त्यातली त्यात जी प्रचलित वाण आहेत ते हे टॉप 5 वाण आहेत आणि जे महाराष्ट्रामध्येच लागली जातात। विशेष म्हणजे हे 5ही वाणांचं रिकमेंडेशन आपल्या महाराष्ट्राच्या राज्यासाठी केलं जातं। यामध्ये आणखी काही वाण आहेत की जे आपल्या कानावर पडतात, ते म्हणजे नीलम 51 असेल किंवा नीलम 61 असेल किंवा इतर कंपन्यांचे सीड्स असतील। तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही वाण जी आहेत ही महाराष्ट्रासाठी रिकमेंडेबल नाही आहेत। तुम्ही जर यांची प्रॉपर जर माहिती काढली तर याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी रिकमेंडेशन केलेलं जात नाही। याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये कधीही वातावरण बदलतं आणि जास्त प्रमाणात वातावरण बदललेलं पाहायला मिळतं। त्यामुळं बाकीचे वाण जे आहेत तर यांच्या उत्पादनावर फटका बसतो किंवा उत्पादनावर त्याचा परिणाम होतो। त्याच्यासाठी जी 5 वाण सांगितलेली आहेत या 5 वाणांचा पुरेपूर फायदा घ्या। लागवड करायची असेल तर या 5 वाणापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वाण आपल्याला निवडायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या वाणापैकी या 5 वाणापैकी जर काही सजेस्ट करावं तर याच्यामध्ये एकतर 115 नंबरचा आहे किंवा 12 नंबर।
खास करून 12 नंबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालतो. भरपूर शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे आणि वाण अतिशय चांगला आहे. त्यामुळं तुम्ही निर्मलच्या दोन्हीही वाणांकडे जाऊ शकता. दोन्ही वाण अतिशय चांगले आहेत. याच्याही पलीकडं ज्या शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या डोळ्याने प्लॉट पाहिलेले आहेत, मग ते लोकल कंपनी जरी असेल तरीसुद्धा, तर तुम्ही त्या वाणांची निवड करू शकता आणि ते वाणसुद्धा लावू शकता. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलला फॉलो करा. नवीन काय माहिती पाहिजे त्याची कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यावर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की आता आपलं 1 एकर क्षेत्र जे आहे हे लागवड करून पूर्ण झालेलं आहे. तर या लागवडीसाठी किती खर्च आला आहे आणि काय आपण यांच्यामध्ये मेंटेनन्स केला आहे, काय काळजी घेतली, याचा सगळा आराखडा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.